आज चिखला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे. हे शांत आणि ही अस्मिता वाचवण्यासाठी जिजाऊच्या लेकीने जे शौर्य गाजवलं त्याला जय भीम आणि जय शिवराय करण्यासाठी या ठिकाणी मी आलो. ही घटना बघितली तळपायाची आग मस्तकाला घेतली की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालणारा महाराष्ट्र. कितीही म्हणलो तरी याच्यामध्ये जातीवादाचा वास आल्याशिवाय या ठिकाणी दिसत नाही अशी स्थिती आहे. आणि म्हणून मी बराच वेळ तो पोलिसांना बोलवतोय, कुणी येईना, पीआय येईना, डीवायएसपी येईना, आम्हाला उत्तर द्या, तो आरोपी कुठे आहे? मुख्य आरोपी आतापर्यंत अटक का नाही? मुख्य आरोपीला त्या ठिकाणी आतापर्यंत अटक झालेली नाही. पोलीस यंत्रणा मुख्य आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करते का? हा प्रश्न सुद्धा आम्ही या माध्यमातून विचारतोय. तो जो काही मुख्य आरोपी आहे त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे, ही ऑल इंडिया पॅंथर सेनेची या ठिकाणी मागणी आहे. ताई, आम्हाला तुमच्याबद्दल खूप या ठिकाणी हळहळ व्यक्त करतोय की तुम्ही स्वतःच्या घरासाठी लढा दिला नाही, तुम्हाला काहीतरी मागणी स्वतःची योजना पाहिजे म्हणून लढा दिला नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा राहिलं पाहिजे यासाठी लढायची आणि मरायची तयारी दाखवली. त्याबद्दल खऱ्या अर्थाने तुम्हाला सलाम करतो. ही जिजाऊची लेक आहे आणि बुलढाण्यामध्ये जर जिजाऊच्या लेकीवर अन्याय होत असेल तर हा भीम सैनिक शांत बसणार नाही. तिच्या केसाला जरी धक्का लागला तर या ठिकाणी समाज व्यक्त करा, आम्ही सोडणार नाही. हा इशारा सुद्धा चिखल्यामधून मी या ठिकाणी देतो. कदाचित सहन केलं जाणार नाही. ही आमची बहीण आहे. बुलढाणा हा जिजाऊचा जन्मस्थळ आहे, सिंदखेडराजा बाजूला आहे आणि जिजाऊच्या लेकीवर हात टाकण्याची हिंमत होते, त्याचे कपडे फाडण्याची हिंमत होते आणि हे सरकार मात्र काहीच करत नाही. हे सरकार जर कंगना राऊतला घरावर काही झालं तर कंगना राऊतला Z+ सुरक्षा देते का नाही? आणि प्राजक्ता माळीला एका मिनिटात मुख्यमंत्री भेटतात. आज 2 दिवस झाले, मुख्यमंत्र्याचा आला का तुम्हाला फोन? साधं स्टेटमेंट नाही, कुणाचं ट्विट नाही. काय पाहिजे? मतासाठी बोलणार नाही. तुम्ही मतासाठी जगा, जातीसाठी जगा, मानवतेसाठी आम्ही पुढे येऊ. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आबादी ठेवल्याशिवाय राहणार नाही. हा हल्ला फक्त चिखल्यामध्ये आमच्या बहिणीवर नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेवरील हा हल्ला आहे. आणि म्हणून ठामपणे सांगतोय, 2च राजे इथे जन्मले, बरोबर आहे की नाही? एक त्या रायगडावर आणि एक त्या चौदार तळ्यावर. काही तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही जिजाऊची लेक आहे. तुम्ही खाली पडलेला बघितल्या, तुमचे कपडे फाटलेले बघितले, तुमच्या सोबतच्या एका ताईचा त्या ठिकाणी पाय फुटल्याला आम्ही बघितलाय. किती वेदना तुम्हाला होत होत्या. मोठा जमाव त्या ठिकाणी उभा होता आणि त्या जमावासमोर तुम्ही पुन्हा एकदा उठून धावून गेला. हे दुसरं कुणीच करू शकत नाही. शूरवीरांची अवलाद संजीवनी ताई यांनी करून दाखवलेलं आहे. आणि ही असणारी खरी लढाई आहे. पोलीस स्टेशनवर कोणता जमाव यायला लागलाय, काय नाटकं सुरू आहेत हे सगळे आम्हाला कळते. तिला जर एकटा पाडण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये याद राखा, याचे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत. हा प्रांत विचारा. तुम्ही त्यांना एकटं पाडू नका.
माझ्या बहिणीच्या अंगावरचे कपडे ह्यांनी फाडले. तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी आया बहिणींच्या रक्षणासाठी अनेकांचे हातपाय तलवारीने वेगळे केले. तलवारीचा राज नसला म्हणून तुम्ही इथं आमचे हल्ले करू नका. तलवारीपेक्षा भारत शस्त्र आहे आणि त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. ते तुम्हाला सोडणार नाही. हे कायद्याचं राज्य आहे. इथं दादागिरी चालणार नाही. ती कुणाची दादागिरी असो ती खपून घेतली जाणार नाही. आणि काही सहन करू जर जिजाऊच्या लेकीवर हात टाकला तर हा भीम सैनिक मावळा शांत बसणार नाही. हा इशारा आम्ही या ठिकाणी द्यायला हवा. बाबासाहेब आंबेडकर की गाव चांगलंय तुमचं. गावाला जपा. सामाजिक सलोखा ठेवा. एकत्रित राहा. जात नाही तर समाज कंटक त्यांना नाव द्या. आणि गाव एकत्र ठेवून या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसहित सगळ्या महापुरुषांचे पुतळे उभा करा. सगळ्या विद्यार्थ्यांना कळू द्या. नव्या पिढीला कळू द्या की आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलंय.